भिवंडी शहरात समाजवादी पक्षाच्या वतीने संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी यावेळी वक्फ सुधारणा विधेयक, पहलगाममधील दहशतवादी हल्ला या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली। मुंबईतील कलानगर परिसरात उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी या आशयाचं बॅनर लावण्यात आले। तर शिवसेनेनं बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचलंय। मुंबईत एल्फिस्टन पूल प्रकल्प बाधितांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी प्रकल्प बाधितांनी राज ठाकरेंपुढे आपल्या व्यथा मांडल्या। घर तोडायला येतील त्यांना सांगा, माझ्याशी बोलून घ्या असं सांगा राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। राज ठाकरेंनी मेमोरियलला तंबी दिली आहे। योग्य माहिती दिल्याशिवाय घरं रिकामी होणार नाहीत अशी तंबी राज ठाकरेंनी दिली आहे। कल्याणच्या ग्रामीण भागात महापारेषण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। 13 गावात महापारेषण कंपनीचं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामासाठी कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत आणि या कामाबाबत शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नाहीये असा आरोप शेतकरी करतायत। दरम्यान प्रथम दाम द्या मग काम करा अशी मागणी त्यांनी केली आहे। मुंबईत मध्य रेल्वेच्या मोटरमननं जादा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। रिक्त पदांमुळे मोटरमनना जादा काम करावं लागतंय। तसंच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या इतरही समस्या प्रलंबित आहेत। त्यामुळे सोमवारपासून जादा काम न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। करुणा मुंडेंनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टात 3 याचिका दाखल केल्यात। आपल्या बाजूने कोर्टाने निकाल दिल्यापासून सतत आपल्याला धमकावलं जातंय असं सांगत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली। तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी कोर्टात केली आहे। कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या एका तरुणीला अटक करण्यात आली। तिच्याकडून 58 ग्रॅम वजनाचे 1,16,000 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। नवी मुंबईत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी 150 संशयित इसमांना अटक करण्यात आली। तसंच 4 किलो गांजा आणि धारदार हत्यारं जप्त करण्यात आली। बदलापुरातील एका तरुणीला एक तरुण सतत मेसेज करून त्रास देत होता। या तरुणाने 2 वर्षापूर्वी तरुणीचा विनयभंग केला। या प्रकरणी पोलिसात तरुणीने तक्रार दाखल केल्यानं पोलिसांनी तरुणाला अटक केली। कल्याणच्या ज्वेलर्समध्ये महिलेनं चोरी केली। बुरखा घालून आलेल्या या महिलेनं दुकानात नकली दागिने ठेवून असली दागिन्यांवर डल्ला मारला। या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे। पालघरच्या डहाणूमध्ये वैद्यकीय सुविधांअभावी गर्भवतीचा मृत्यू झाला। प्रसूती दरम्यान 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। वेळेवर आणि योग्य सुविधा न मिळाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी आरोग्य संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। वांद्रे स्क्वेअर मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यात येणार आहे। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी आगीच्या चौकशीची जबाबदारी सह आयुक्त डॉक्टर डी गंगाधरन यांच्यावर सोपवली आहे आणि या चौकशीचा अहवाल 7 दिवसात सादर होण्याची शक्यता आहे। मुंबईतील आदिवासी पाड्यांमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे। आदिवासी पाड्यांमध्ये नळ योजनाच नसल्यामुळे गोराई परिसरात टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आणि 5 महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन महानगरपालिकेकडून देण्यात आलंय। वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेनं दणका दिलाय। 56,000 प्रवाशांना ट्रेनमधून उतरवलंय, तर 78,000 प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिलं नाही। फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आलाय। तांदूळ डम्पिंग ग्राउंड प्रकरणी हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला मोठा झटका दिलाय। डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन असल्याचं कोर्टानं म्हटलंय। मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश कोर्टानं दिले। कल्याणच्या दुर्गाडी चौकात लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली आहे। सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही। मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोणती जीवितहानी होण्याची केडीएमसी वाट पाहत आहे का असा सवाल नागरिकांनी केला। नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत मांस विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले। डीजीसीएने हे आदेश दिलेत। विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 3 किमी अंतरावरील उल्वे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींनी केली होती। मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी, पक्षी आकर्षित होत असल्याचं पर्यावरण प्रेमींनी तक्रारीत नमूद केलं। मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र या कामांसाठी रस्त्यालगतची सार्वजनिक शौचालय महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून रस्ते रुंदीकरणात हटवण्यात आलेली सार्वजनिक शौचालय पुन्हा बांधावीत अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे। वेव्स ऑडिओ व्हिज्युअल आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात भारतीय विविधतेचं दर्शन घडवलं जात आहे। भारतातील प्राचीन लिपी आणि कलाकृतीचं दर्शन घडवून आणणारा एक हॉल तयार करण्यात आला। यामध्ये प्राचीन लिपी आणि दगडी कोरीव शिल्प अशा अनेक कलाकृती हॉलमध्ये दर्शवण्यात आल्या।
नरेंद्र मोदी वेव्हच्या उद्घाटनावर विरोधकांनी मोदींवर टीका केली. त्याला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलंय. जमैका देशाची इकॉनॉमी आणि साऊथ कोरियाचे पॉप पहा, विरोधकांना कलेचं महत्त्व कळेल असं अमृता फडणवीस म्हणाल्या. तर देशाची आर्थिक प्रगती होऊ नये असं विरोधकांना वाटतं का, असा सवालही अमृता फडणवीसांनी उपस्थित केलाय. मुंबई महापालिकेकडून 12 दिवसाची वृक्ष संजीवनी मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये तब्बल 6,909 झाडांची खिळे, पोस्टर आणि वायरींच्या जंजाळातून मुक्तता करण्यात आली. झाडांना ठोकलेल्या खिळ्यांचं वजन 94 किलो 34 ग्राम एवढं भरलंय. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेक वर्षापासून रखडलेल्या घणसोली ऐरोली खाडी पुलाच्या कामाला महापालिकेनं गती दिली. या कामासाठी 50% खर्च सिडकोच्या माध्यमातून केला जाणार आहे. या खाडी पुलामुळे ठाणे बेलापूर रोडवरील वाहतूक कोंडी टळणार आहे. सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीत 3,000 कोटींची भर पडली आहे. म्हाडाच्या तिजोरीत 39.69% वाढ झाली आहे. 2024 आणि 25 या कालावधीत 11,334.51 कोटी म्हाडाकडे जमा आहे. पीओपी बंदीमुळे उंच गणेश मूर्ती साकारणं अशक्य झाल्याचं सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितलंय. दरम्यान पीओपी बंदी करताना श्रद्धा, संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा या घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे यातून सुवर्णमध्य काढावा अशी मागणी समितीने केली. सोमवारी मध्य रेल्वेवर लोकल सेवा कोलमडण्याची शक्यता आहे, कारण लोकल मोटरबसनं सोमवारी जादा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. रिक्त पदामुळे मोटरमनना जादा काम करावं लागतं, परंतु यामुळे त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत असल्याचा आरोप मोटरमन्सनं केला. मोटरमनच्या या आंदोलनामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकलचं वेळापत्रक कोलमडून प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर उद्या कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तर काही ठिकाणी अवघ्या वर्षभरात रस्ता खराब झालाय. त्यामुळे करण्यात आलेलं काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये नवीन पार्किंग मार्गिका तयार करण्यात येते. त्यापैकी एक मार्गिका तयार झाली आहे. अतिरिक्त मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे अमृतसर धावणारी मुंबई दरम्यान पश्चिम एक्सप्रेस 1 जुलैपासून मुंबई सेंट्रल ऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत 8 प्राथमिक शाळा शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याचं उघड झालंय आणि या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेली नसल्याचंही समोर आलंय. पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये असं आवाहन महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव यांनी केलंय. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या एज्युकेशन सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न इथेच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्स 2025 परिषदेमध्ये 8,000 कोटींचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 1,500 कोटी रुपयांचा करार झाला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागात रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं अलर्ट दिला. मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर पालघर परिसरात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कल्याण खडकपाडा परिसरात विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या पेटीत घोरपडीचं पिल्लू आढळले. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. निळकंठ इमारतीला लगत विक्रेता विक्रीसाठी आंब्याच्या पेट्या लावत होता. त्यावेळी एका आंब्याच्या पेटीत घोरपडीचं पिल्लू आढळलंय. दरम्यान प्राणीमित्रांनी घोरपडीच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली.